विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षी सलग 2 वर्ष लिहू आनंदीसारखा अतिशय छान उपक्रम प्रशालेमध्ये राबवतो. या लिहू आनंदीच्या निमित्ताने अनेक जण कविता करायला लागलेत, अनेक जण प्रवास वर्णन लिहू लागलेत, काही जण छान कथा लिहू लागलेत आणि असं करत करत आणि पाठ्यपुस्तकातल्या आपल्या उपयोजित लेखनाचा संदर्भ घेऊन काही लिहायला लागलं. आणि याच प्रकारचं लिखाण करताना काही आपल्याला अडचणी पण येतात, काही आपल्याला सुचत नसतं किंवा नेमकं लिहायचं म्हणजे काय करायचं असं माहिती नसतं. आज आपण या भागामध्ये कथालेखन या विषयाची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत, प्राथमिक स्वरूपाची माहिती करून घेणार आहोत आणि मग ही माहिती समजून घेतल्यानंतर मग आपण स्वतः कथा लिहायचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या प्रत्येकाचं लहानपण अतिशय छान सुरस अशा कथांनी समृद्ध झालंय. अगदी लहानपणी आपल्याला गोष्टी सांगितल्या जातात, आपल्याला थोडंफार वाचायला लागल्यानंतर आपण कथा वाचतो, गोष्टी वाचतो. अनेकांनी बिरबल बादशाहच्या गोष्टी ऐकलेल्या असतील, अनेकांनी छोटी छोटी चित्रकथेची पुस्तकं वाचलेली असतील, राजकुमाराच्या गोष्टी वाचलेल्या असतील, राजकन्येच्या गोष्टी वाचलेल्या असतील, राक्षसाच्या गोष्टी वाचलेल्या असतील, परिकथा वाचलेल्या असतील. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी वाचत आपला चालू असतो. कथांचा विचार करताना कथांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातला पहिला प्रकार आहे शौर्य कथा, ज्याच्यामधून लोकांनी गाजवलेल्या पराक्रमांबद्दलच्या गोष्टी सांगितलेल्या असतात, ज्याच्यामधून शौर्य किंवा शूरता किंवा वीरता यांचं वर्णन केलेलं असतं. अशा शौर्य कथा ज्या आपल्याला नेहमी आपण सुद्धा शूर होण्यासाठी, आपण सुद्धा धाडसी होण्यासाठी प्रेरित करत असतात. विज्ञान कथा असतात. विज्ञान कथांमधून कशी कशी माणसाची प्रगती होत गेली आहे, कसे कसे नवीन नवीन शोध लागले, कोणी कोणी शोध लावले. न्यूटनची गोष्ट सांगितली जाते, गुरुत्वाकर्षणाच्या शोधाची गोष्ट सांगितली जाते न्यूटनच्या. अशा अनेक कथा ऐकत ऐकत आपण त्या त्या विषयांबद्दलची माहिती समजून घेत असतो. बोधकथा एक 15-20 ओळींमध्ये आपल्याला काहीतरी चांगल्या वागणुकी संदर्भातला, चांगल्या स्वभावा संदर्भातला काहीतरी बोध दिला जातो. अशा बोध कथा असतात. ऐतिहासिक कथा असतात, ज्याच्यामधून इतिहासातल्या पराक्रमांच्या गोष्टी सांगितल्या जातात. आपण वाचतो, शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचतो. रूपक कथा कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीचं रूपक वापरून रूपक कथा सांगितल्या जातात आणि त्यातून पण काहीतरी संदेश दिला जातो. विनोदी कथा, मनोरंजन करण्यासाठी विनोदी कथा सांगितल्या जातात किंवा विनोदी कथा लिहिल्या जातात. अनेक विनोदी लेखक आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. पु ल देशपांडेंचं नाव आपण वारंवार ऐकतो आणि कसं सहज सोप्या भाषेत त्यांनी विनोदी रचना करून छान कथा तयार केलेल्या आहेत, छान व्यक्तिचित्रणं केलेली आहेत, हे आपण ऐकतो. कथा लिहिण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे असतात, काही महत्त्वाचे घटक असतात. कथा लिहिण्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कथा बीज. ज्या एका बीजातून कथा जन्म घेते, कथा तयार होते किंवा कथेला सुरुवात होते, ते कथा बीज. संपूर्ण कथा त्या एका गोष्टीभोवती फिरत असते. तर ती कथा बीज आपल्याला सुचणं, आठवणं किंवा आपल्या कल्पनेने स्फुरणं महत्वाचं असतं. कथा बीज फुलवण्यासाठी आपलं दैनंदिन निरीक्षण, आपले पूर्वानुभव
आपलं पूर्व वाचन, आपण आधी वाचलेल्या गोष्टी, आपण आधी वाचलेली पुस्तकं यांचा उपयोग करून आपण ती कथा किंवा त्या कथेचं बीज किंवा कथा बीज अधिक उत्तम प्रकारे फुलवू शकतो, विस्तारू शकतो. त्यामुळे कथा बीज हा कथेचा गाभा असतो. कथेची रचना सुसंगत असावी. कथेची सुरुवात आकर्षक असावी. कथेच्या मध्यभागी लोकांना आकर्षित करू शकेल अशा प्रकारची शब्दरचना असावी, वाक्यरचना असावी. पण तरी सुद्धा उगाचच विनाकारण पाल्हाळिक वाक्यांचा कथेमध्ये समावेश नसावा. बरेच वेळेला आपलं असं होतं की आपण मोठ्या उत्साहात कथा लिहायला घेतो आणि मग एक 4-5 वाक्य झाल्यानंतर आपली 30 वाक्य पुन्हा पुन्हा यायला लागतात. वेगवेगळी क्रियापदं वापरून आपण तेच घटक पुन्हा पुन्हा लिहितो आणि आपल्याला असं वाटतं की कथा उत्तम लिहिणं म्हणजे भरपूर ओळी त्याच्यामध्ये भरपूर वाक्य लिहिणं, असं कथेबद्दल आपला एक गैरसमज झालेला असतो. पण त्याच्यापेक्षा थोडक्या शब्दरचनेमध्ये, थोडक्या वाक्यरचनेमध्ये अतिशय उत्तम प्रकारे कथालेखन करता येतं. कथेच्या रचनेमध्ये कथेत घडणाऱ्या घटना आणि कथेतील पात्र यांची महत्वाची भूमिका असते. कथाबीजानुसार कथेच्या घटना आणि पात्र यांची निवड करणं अपेक्षित असतं. ही निवड माझ्या कथाबीजाला सुसंगत आहे का, ते वाचताना खटकणार नाहीये ना, याचा विचार आपण करणं अपेक्षित असतं. पात्रांचे स्वभाव आपल्या वाक्य रचनेमधून आपल्याला दाखवता आले पाहिजे. माझ्या कथेमध्ये आईचं वर्णन असेल तर आई आणि मुलांमधला संवाद दाखवताना मला माया, वात्सल्य ज्या शब्दांमधून व्यक्त होईल अशा प्रकारच्या शब्दांची रचना मला माझ्या कथेमध्ये करायला हवी. माझ्या कथेमध्ये समजा मला खलनायक दाखवायचा आहे तर मला माया, वात्सल्य असे शब्द त्याच्यामध्ये, अशा प्रकारचा भाव व्यक्त करणारे शब्द त्याच्यामध्ये वापरून चालणार नाही. तर मला राग, द्वेष अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणारे शब्द वापरणं गरजेचं असेल. कथेमधला संवाद आणि भाषा ही कथेच्या घटनाक्रमाला, कथेच्या बीजाला अनुसरून असावी. माझ्या कथेमध्ये एखादं दुसऱ्या गावाहून आलेलं पात्र आलं, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या सुशिक्षित घरात घडणारी घटना किंवा घडणारी कथा मी लिहितोय आणि अचानक त्या घरात अशा एका पात्राचा प्रवेश झाला की जे पात्र अशिक्षित आहे. तर मला त्या अशिक्षित पात्राच्या तोंडी असली वाक्य लिहिताना त्याला थोडासा ग्रामीण भाषेचा ढंग द्यावा लागेल. तर तशा प्रकारे मला वाक्यरचना करावी लागेल. त्याचबरोबर वाक्यरचना करताना आणि संवाद लेखन करताना आणखीन एक दुर्लक्षित आपण जी गोष्ट करतो ती म्हणजे विरामचिन्हांचा वापर. संवाद लिहत असताना विरामचिन्ह फार महत्वाची आहे. कुठे स्वल्पविराम आहे, कुठे पूर्णविराम आहे, कुठे प्रश्नचिन्ह आहे, कुठे उद्गार चिन्ह आहे. या सगळ्या विरामचिन्हांच्या वापराने आपण आपल्या कथेमध्ये भावना व्यक्त करतो. एखादा आश्चर्यकारक प्रसंग असेल तर त्या ठिकाणी आपण उद्गार चिन्ह वापरणं अपेक्षित असतं. 2 पात्रांमधल्या संवादाच्या वेळी जर ते एकमेकांना प्रश्न विचारतायत तर त्यावेळी प्रश्नचिन्ह लिहिणं किंवा प्रश्नचिन्ह समोर काढणं अपेक्षित असतं. त्यामुळे विरामचिन्हांचा योग्य वापर करणं हा सुद्धा कथेसाठी महत्वाचा भाग आहे किंवा कथा अर्थपूर्ण करण्यासाठी महत्वाचा भाग. कथेला आणखीन महत्व प्राप्त करून देणारे 2 घटक. त्यातला पहिला आहे कथेचं शीर्षक, नाव. पुन्हा एकदा कथेच्या नावाची निवड करताना ते पूर्ण कथा बीजाचा विचार करून, पात्रांचा विचार करून, घटनांचा विचार करून त्याला सुसंगत असलेलंच असावं आणि सोबतच
नाव वाचूनच वाचकाला ती कथा वाचावी असं वाटलं पाहिजे, असं ते उत्कंठावर्धक सुद्धा असत. त्यानंतर तात्पर्य किंवा बोध, ज्या उद्देशाने आपण कथा लिहिलेली आहे, ज्या उद्देशाने आपण कथेची रचना केलेली आहे, तो कथे आशय लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत 1-2 वाक्यांमध्ये आपल्याला सांगता आला पाहिजे की मला माझ्या कथेतून हे सांगायचं आहे. त्याला आपण तात्पर्य असं म्हणतो. या सगळ्या घटकांच्या सोबत माझ्या दृष्टिकोनातून कथा लिहिण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा भाग कोणता आहे, तर तो आहे आपली कल्पकता. आपल्याला सुचायला हवं, आपल्या डोक्यात कल्पना तयार व्हायला हव्यात, आणि त्या कल्पना त्याच वेळी आपल्याला सुचतात, त्याच वेळी आपल्या मनामध्ये तयार होतात ज्यावेळी आपण विचार करत असतो. विचार करण्याची प्रक्रिया जितकी मोठी तितकी आपली कल्पनाशक्ती अधिक चांगली. आपल्या प्रत्येकाकडे अतिशय उत्तम कल्पनाशक्ती असते, फक्त त्या कल्पनाशक्तीचा विस्तार करायला आपण कुठेतरी कमी पडतो, किंवा सुरुवात आपली चांगली होते पण आपल्याला नंतर सुचत नाही असं वाटतं. ज्यावेळी आपण सुचत नाही असं आपल्याला वाटायला लागतं, त्यावेळी आपण त्याच्यावरती जास्त विचार करायला पाहिजे. लिखाण करण्यासाठी 2-3 गोष्टीच फक्त महत्वाच्या असतात. एक म्हणजे आपण कागद पेन घेऊन लिहायला बसणं, दुसरं आपल्याला नेमकं काय लिहायचं हे ठरवणं, आणि तिसरं आपण जे ठरवलंय त्याच्याबद्दल सातत्याने विचार करत राहणं. कथालेखनाविषयीच्या प्राथमिक चर्चेतून तुम्हाला कथालेखन कसं करावं याविषयी थोडीफार माहिती समजली असेल. 2 प्रकारे आपण आता समजून घेतलेल्या माहितीचा उपयोग करून घ्यायचा आहे किंवा तो घ्यावा असं मला वाटतंय. त्यातला पहिला प्रकार आहे, आपल्याला आवडणाऱ्या, आपण वाचलेल्या कोणत्याही एका कथेचं, गोष्टीचं आत्ता आपण जे मुद्दे विचारात घेतले, म्हणजे कथाबीज, कथेची रचना, अशा प्रकारे आपण एखाद्या कथेचं समीक्षण करूया. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग, मी जे आता 4 शब्द सांगेन त्या शब्दांच्या आधारे आपण कथालेखन करायचा प्रयत्न करायचा आहे. कथा लिहिण्यासाठी आपण जे मगाशी महत्त्वाचे मुद्दे कथालेखनासंदर्भातले बघितले, त्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करायचा, त्यांचा वापर करायचा, आणि प्रत्येकाने आपापल्या कल्पनेनुसार याच्यामध्ये भर घालून, या शब्दांमध्ये भर घालून, या शब्दांचा वापर करून वाक्यरचनेत भर घालून स्वतःची स्वतंत्र कथा तयार करायची. शब्द आहेत: मनुष्य, देवदूत, डोंगर, संकट. पुन्हा एकदा शब्द: मनुष्य, देवदूत, डोंगर, संकट. सगळ्यांना या 2 प्रकारे कथालेखन या विषयाचा अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा. पहिला